या कुरडपूर्णाच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदनही करतो। त्यांच्यासोबत असणारे त्यांचे शिक्षक जे अतिशय मेहनतीनं या सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं आयुष्य घडवण्यासाठी ताकदीनं आणि इमानदारीनं मदत करत राहतं, त्या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी आभार मानतोय। खरं तर आपण सर्व शिक्षक पुण्यवान आहे। तुमच्या नशिबी एवढं चांगलं काम। जनरल विद्यार्थ्यांना शिकवणं हा भाग वेगळा आहे, पण ज्याच्यामध्ये काही कमी आहे अशा विद्यार्थ्यांना अधिकचं श्रम करून, अधिकची मेहनत करून, अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपण काम करत असताना या सगळ्या विद्यार्थ्यांना जीव तोडून आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे आपण शिकवता, त्यांचं जीवन घडवण्यासाठी मदत करता। नव्हे तर शिक्षणच नाही तर मैदानावर सुद्धा आम्ही तेवढ्याच ताकदीनं उभं राहू शकतो। अशा तमाम आमच्या शिक्षक बांधवांसाठी सुद्धा मी त्यांचा आभारही मानतो, त्यांना धन्यवाद सुद्धा देतो। काही नशीबवान असतं काही लोक, काही अधिकारी राज्य उत्पादन शुल्क म्हणून काम करते, पण त्यांना बियर बार आणि दारूचा परवाना द्यायचा अधिकार येतो, ते त्यांच्या नशिबी असतं। पण काही अधिकारी अशा पदावर जातं का तिथं त्यांचं जीवन तयार होतंय, आणि मग अशा महत्वाच्या ठिकाणी तुम्ही आहात याचं भान आपण ठेवलं पाहिजे। मग संस्थेचे अध्यक्ष असू दे, शिक्षक असू दे, कर्मचारी असू दे, तर तुम्ही नशिबानं काही काही गोष्टी भेटत असतं माणसाला। मी नशिबावर फार लक्ष देत नव्हते, पण काही घटना अशा घडल्या का तिथं आपण लक्ष दिलंच पाहिजे। कारण तुम्ही राज्य उत्पादन शुल्काच्या बियर बार किंवा शॉपी लायसन्सच्या म्हणून तुमची सही लागली असती तर तुमच्या नशिबाचं वाटोळ झालं असतं। मला असं वाटतं का एका इकडे जे पेल्यानंतर बर्बाद होते आणि अशा ठिकाणी तुमची सही लागतं, आणि ते अधिकार तुम्हाला जेव्हा भेटतं त्यात पगार किती याच्यापेक्षा तुम्ही वाईट किती करता ते फार महत्वाचं आहे। आणि मग स्वतःला भाग्यवान समजा सगळ्या शिक्षक मंडळींनी, का तुमचं भाग्य किती पगार तुम्हाला भेटते, तुमची शाळा कशी आहे याच्यापेक्षा तुम्ही अशा विद्यार्थ्यांना शिकवता का त्याला शिकवणं म्हणजे असं वाटतं का देवाला शिकवतोय आपण, देवाला कुठंतरी आपण मदत करतोय। मी नेहमी सांगत असतोय का आमचा देव काही मंदिरात नाही, मस्जिदीत नाही, आमचा देव खऱ्या अर्थानं या सगळ्या जिथं कमी आहे, रंजल्या गांजल्यात आहे, तिथं देव पाहण्याचं काम तुकारामानं सांगितलं। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव त्याशी जाणावा। याच्यात देव पाहणं आपण शिकलो पाहिजे, यांना मजबूत करता आलं पाहिजे। मग इथं पगार आला नाही का, बदली बरोबरच्या ठिकाणी झाली नाही का, आणि मला पद भेटलं नाही काय, चंदू भाऊ हा विषय पाहणं गरजेचं नाहीये। मी एका दिव्यांगांना शिकवतोय, हेच तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हे तुम्ही खऱ्या अर्थानं लक्षात घेतलं पाहिजे। या कार्यक्रमावर उपस्थित आमचे जोशी साहेब, डेप्टी सीओ जे आमचे उपकार्यकारी अधिकारी आहे जिल्हा परिषद, आमच्या तहसीलदार ताई आहे, आमचे ठाणेदार इथं आहे, आत्ता जाधवकर आमचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, त्यांचे वडील सुद्धा विठ्ठलराव जाधवर हे सुद्धा उपस्थित आहे। मी मुद्दामून तुम्हाला सांगणार का तुमचा मुलगा फक्त अधिकारी नाही तर ते एक सेवक पण आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। आमचे पुंड असेल, शिंदे असेल, सगळ्यांनी, आणि ज्या ज्या लोकांनी एवढं चांगलं मैदान, वाटते अमरावती जिल्ह्यानंतर पहिलं 400 मीटरचा ट्रॅक फक्त या कुरडपूर्णाला एका गावात 400 मीटरचा ट्रॅक असणार। तुम्ही तहसीलमध्ये भेटणार नाही, तुम्हाला जिल्ह्यानंतर कुठंच भेटणार नाही, पण आम्ही याच्यावर पूर्ण ताकद लावली आणि आपण 400 मीटरचा ट्रॅक एका खेड्या गावात निर्माण केला, आणि त्याचा फायदा आता सगळ्यांना होणार आहे। जिल्हा सोडला तर एका तालुक्याला 400 मीटरचा ट्रॅक भेटणार नाही। आपण पाहतो का खेळाशिवाय खऱ्या अर्थानं माणसाला रंगत, जीवनात रंगत येत नाही। खेळ खेळलंच पाहिजे, आणि जोपर्यंत खेळ आम्ही खेळत नाही
तोपर्यंत जीवनाचा खरा सार समजत नाही. तेंडुलकरच्या आयुष्यामध्ये जेवढे चौकार शिक्के मारले आणि जेवढा आनंद त्याच्या आयुष्यामध्ये आला तेवढा पंतप्रधानाच्या आयुष्यामध्ये आला नसेल. कारण खेळामध्ये माणूस अतिशय मजबूतीनं बनत राहतं. तो मैदानावर जिंकतं आणि आयुष्यात सुद्धा जिंकत असतं आणि म्हणून खेळ फार गरजेचं असतं. मी कबड्डी खेळता खेळता आमदार झालो आणि आमदार होता होता पुन्हा खेळाडू झालो आणि एक सच्चा सेवक झालं. कारण मी खेळत होतोय मैदानावर आणि खऱ्या अर्थानं त्याच्यातून आम्ही एक वेगळ्या प्रकारची दिशा आम्ही सरकारला देत होतो आणि त्या दिशेतून आज दिव्यांग मंत्रालय उभं राहिलं. हे खरं तर आमच्या दिव्यांग बांधवांना आमच्यावर टाकलेला विश्वास आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा खऱ्या अर्थानं आपण एकदा टाळ्या वाजून त्यांचा आभार मानला पाहिजे. असा जाणता माणूस एवढ्या ताकदीनं या दिव्यांगाच्या एका शब्दावर उभा राहिला आणि 3 दिवसात आम्ही दिव्यांग मंत्रालय उभं करण्यात यश आलं. आज 2016चा कायदा थांबला होता. आपण दिल्लीला गेलो आणि दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि थेट सामाजिक न्याय मंत्रालयाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सामाजिक न्याय मंत्रीच आमच्या भेटीला आला. त्यांनी सांगितलं का 2 महिन्यात आम्ही 2016चा कायदा आता खऱ्या अर्थानं जाहीर करणार आहोत. म्हणजे 2016च्या कायद्यापासून तर दिव्यांग मंत्रालयापासून आपण ही सगळी लढाई अतिशय प्रामाणिकपणे लढलोय. आता अजून फक्त हे निर्माण झालेलं आहे, एक व्यासपीठ तयार झालं आहे. पण हे व्यासपीठ जेथपर्यंत दिव्यांग बांधवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामात येणार नाही. खऱ्या अर्थानं भगतसिंगानं सांगितलं होतं का स्वातंत्र्य म्हणजे फक्त काही झेंडावंदन होत नाही, पण त्या झेंड्याखाली जो आमचा कष्टाळू, गरीब, वंचित, अतिशय आम्ही पाहतो दुखी वर्ग